ही आपली विहीर आहे, पूर्ण भरलेली आहे पाण्यानं. 40 फुटाचा घेरा आहे, 50 फूट खोल. इकडे काही वांगे लावलेत, काही मिरच्या येतात. इथं जनावराचा कडबा, त्याच्यामध्ये गेल्या वर्षीचं गुळी ठेवलंय उरलेलं. पाणी पिण्यासाठी हौद, जनावर बांधण्यासाठी शेड. ही आपली कुत्री आहे पश्मी, जानवळ पश्मी. इकडे जनावराचा उकंडा, इकडे शेंगा पेरल्यात. ही हळद आहे. ही शेंगाला डुकरं खाऊ नये म्हणून आपण तार बांधलेला आहे, तसेच साड्या लावलेल्या आहेत. इकडे बघू शकता हे शेड आहे. ही अगोदर एकच होतं पूर्णपणे केलेलं 20 फुटाचं. त्याच्यानंतर आपण हे मध्ये पत्र लावून दुसरं केलेलं आहे. इकडे ही जी शेड आहे ते ह्या शेडमध्ये ही कडबाकुटी, जनावराला वैरण कातरण्यासाठी. बाकीचं मग शेतातलं सामान वगैरे ठेवण्यासाठी, चंदे ठेवण्यासाठी डबे, शेतातली पैप, फवारा. अशा प्रकारे ही शेड आहे आपलं. ह्याच्यानंतर इथं बघू शकता ही अर्धे जी पत्र होते ते अर्धे काढून आपण पलीकडे लावलेत. पलीकडे लावून आपल्यापाशी जाळी होती शिल्लक, ती समोर जाळी बांधलेली आहे. आपण आता ह्याच्यात बघू इथं नेमकं काय आहे ते. हे सध्या तात्पुरत्या पद्धतीनं जुगाड केलेलं आहे कवाडाचं. असं मध्ये आलं की असं लावून घ्यायचं. तर इथं बघू शकता तुम्ही तेलाच्या डब्यापासून असे डबे कट करून लावलेत यूट्यूबवर बघून. तर इथं कबूतर आहे, इथं लातूरवरून आणली होती. सुरुवातीला 4 आणली होते, ते 4 नर निघाले म्हणून पुन्हा नंतर अजून 3 मादे आणलेले आहेत. ही आपली कोंबड्याची भांडी. सुरुवातीला पहिलं कोंबड्या होत्या, आता बंद केल्या, परत अजून करायच्यात नवीन. इथं बघू शकता ही सशी आहेत. सशी लातूरून आणले होते. त्याच्यानंतर ही सशीनं आपल्यापाशी आणल्यानंतर वेली, तिचे पिल्ले आहेत. तुम्हाला मी पिल्ले दाखवतो. असं डब्बा केला आहे, तेलाचा डब्बा करून असं मध्ये ठेवलं आहे आपण. डब्याचं सगळं जुगाड केले. ही 7-8 दिवस झाले पिल्ल्याला. डोळे उघडले त्याचे, एकदम छान असे पिल्ले आहेत. सचिन पण इकडे बघत आहे, हो का. 6 पिल्ले दिलेत, मध्ये झोपलेत काही. अशा पद्धतीने ही एक सचिन आहे आणि 6 पिल्ले आहेत. हा पिंजरा आपल्या कुत्र्यासाठी बनवलेला होता, पण तात्पुरतं ठेवल्यानंतर आपल्याला दुसरा पिंजरा करायचा आहे. ही कबूतर, ही डब्याची सिस्टीम कबुतराची, हे नवीन आणलेत. आता इथून पुढं परत आपल्याला कोंबड्या आणायच्यात. ते कोंबड्या आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो नंतर आपण कसं करणार आहोत ते. धन्यवाद मित्रांनो.